मित्रांनो, आपण कुठे ना कुठे जॉब करून किंवा कष्ट करून महिन्याला पैसे कमवतो. पण महिन्याच्या शेवटी आपल्या हातात काहीच उरत नाही. याचा अर्थ आपली पगार किंवा आपण कमी पैसे कमवतो असं नाही. पण शेवटी आपलं कुठे ना कुठे पैशाचं नियोजन चुकतं. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की आपण एक्झॅक्टली चुका कुठं करतो. जेव्हा आपले पगार येते तर त्याचा खर्च कसा करावा, आणि जर तुमच्याकडे ही पैसे उरत नसतील पगारीचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो, तर यासाठी मी काही तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की दैनंदिन दिवसातला खर्च न लिहून ठेवणे किंवा त्याच्या नोंदी न करणे. मित्रांनो, सकाळ ते संध्याकाळपासून आपण 2 ते 3 वेळा चहा पितो किंवा कुठेतरी बाहेर जातो. त्यावेळेस आपला जाण्याचा खर्च असेल, ॲटोचा खर्च असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ते आपण लिहून ठेवत नाहीत किंवा त्याला आपण असं ग्राह्य धरत नाही की हा आपला खर्च असतो. आणि महिन्याच्या शेवटी हाच पैसा आपला 7 ते 8 हजारपर्यंत जातो. तर आपण अशा छोट्याशा गोष्टीपासून मोठा खर्च वाचवू शकतो. तर ज्या छोट्या गोष्टीवर खर्च करतो तुम्ही, 100 रुपयाच्या मधल्या गोष्टी असतील किंवा डेली किराणा आणत असाल, अशा गोष्टी दैनंदिन लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला महिन्याच्या शेवटी तुमचा एक्झॅक्टली पैसा कुठं खर्च झाला आहे हे तुम्हाला समजेल. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरजेपेक्षा जास्त EMI असणे. मित्रांनो, आपली जेवढी पगार आहे त्याच्या 30 ते 35% EMI असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर EMI असेल तर तो आपल्यावर लोड होऊ शकतो किंवा आपला जास्त पैसा त्याच्यावर जाऊ शकतो. तर मित्रांनो, समजा आपल्याला 50,000 पगार आहे, तर 50,000 पैकी 15,000च्या आसपास आपले EMI असले पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त 30% ते 35%, याच्यापेक्षा जास्त EMI पाठीमागे लावून घेऊ नका, आणि त्यामुळे तुम्हाला खूप पैशाचा लोड येणार आहे. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादी जर ऑफर असेल किंवा सेल असेल तर त्या ठिकाणी जाऊन कुठलीही न लागणारी वस्तू देखील आपण खरेदी करतो. कारण की सेल असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आत्ता घेऊ, बाकीचं नंतर बघू, पैसे फेडता येतील, EMI करता येईल. आणि अशा ह्या सवयीमुळे आपला कधी EMI वाढतो आणि कधी आपल्यावर लोड येतो. त्याच्यामुळे कुठलाही निर्णय घेताना, कुठलीही वस्तू विकत घेताना 24 तास थांबा. थोडासा विचार करा की खरंच ही वस्तू आपल्याला गरजेची आहे की नाही, मगच ती वस्तू खरेदी करा. मित्रांनो, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण बचत करताना सगळ्यात शेवटी करतो. म्हणजे सगळे EMIs वगैरे देऊन झाल्यानंतर, सगळा खर्च झाल्यानंतर जो पैसा उरतो तो आपण बचतीसाठी शेवटी वापरतो. ठीक आहे, तर ही खूप मोठी चूक आहे मित्रांनो. सगळ्यात आधी सेव्हिंग करा. आपल्या पगारीचा 10% अमाऊंट, 10 ते 15% अमाऊंट जी आहे ती सेव्ह करून ठेवा. म्हणजे ही एक सवय आहे आणि ही खूप चांगली सवय आहे आणि ही शेवटी तुम्हाला फ्युचरमध्ये खूप मदत करणारी आहे. तर आधी सेव्हिंग करा आणि मग खर्च करा. मित्रांनो, सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे की जर समजा आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे आले किंवा आपली पगार जर वाढली तर लगेच फ्लेक्स करू नका, लगेच दिखावा करू नका. महागडा मोबाईल घेणे, खूप सारे कपड्यांवर पैसे खर्च करणे. जेवढे कपडे गरजेचे आहेत, जेवढे आपल्या बजेटमध्ये आहेत तेवढेच कपडे खरेदी करा आणि बाकीचा पैसा जो आहे तो सेव्ह करा. जर तुम्हाला सेव्हिंगबद्दल काही टिप्स पाहिजे असतील किंवा कुठे सेव्हिंग करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्ही दिवसाला 100 रुपयेपासून सेव्हिंग चालू करू शकता. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बोनस टिप म्हणून मी थोडा खर्चाचं नियोजन सांगणार आहे. जर तुम्हाला 1,00,000 रुपये पगार असेल तर 50,000 रुपये गरजेच्या ठिकाणी यूज करा. जसं की भाडं असेल, किराणा असेल आणि बाकीच्या गोष्टी. 30,000 रुपये इच्छा म्हणजे एन्जॉयमेंटसाठी आणि 20% सेव्हिंग करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असे महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी